आपल्यापैकी प्रत्येकाचं स्वप्न असतं की उंच हवेत उडायचं, आकाशात भरारी घ्यायची. आणि हे स्वप्न नुकतंच आमचं पार पडलेलं आहे. आम्ही केला होता पहिल्यांदाच विमान प्रवास. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी हा विमान प्रवास केलाही असेल, पण माझ्यासाठी आणि माझ्या मुलांसाठी हा अनुभव नवीन होता. आपण मध्यमवर्गीय लोक जेव्हा आपण जमिनीवरून वरती उंच आकाशात उडणाऱ्या विमानाकडे बघतो, तेव्हा असं वाटत असतं आपल्याला कुठेतरी की आपण कधी या विमानामध्ये बसणार, आपलं तेवढं नशिबात आहे की नाही. आणि हेच विचार माझे जेव्हा मी लहान होते तेव्हापासून यायचे मनामध्ये. पण कुठेतरी असा विश्वास होता की येस, आपण कधी ना कधीतरी एक दिवशी विमानात बसूयात. आणि ही जी स्वप्नपूर्ती आहे ती नुकतीच पूर्ण झाली. आम्ही पहिल्यांदा विमानात बसलो होतो आणि त्याच्यासाठी आम्ही गेलो होतो लोहगावच्या पुणे विमानतळावर. खूप वर्षांपूर्वीपासून हा विचार करून ठेवला होता मी की जेव्हा पण कधी विमानात बसेल तेव्हा थोड्याशा अंतरावरचं एखादं गाव निवडायचं आणि तिथे विमानात जाऊन फेरफटका मारून यायचा आणि तो अनुभव घ्यायचा. त्याच्यासाठी मी लोकेशन ह्या वेळेला निवडलं होतं गोवा. मी माझ्या कुटुंबासमवेत गोव्याला जाणार होते. खूप सारी उत्सुकता, थोडीशी धडधड, या सगळ्या मिक्स भावना मनामध्ये गिरट्या घालत होत्या. पण फायनली सगळे काही सोपस्कार पूर्ण करून आम्ही विमानामध्ये बसलो आणि माझ्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद तो ओसंडून वाहत होता. अगस्तीला तर एवढं काही समजत नव्हतं, कारण तो आता जस्ट 2.5 वर्षाचा आहे. पण एवढ्या लहान वयात त्यांचं नशीब किती छान आहे ना, की त्यांना विमानात वगैरे प्रवास करायला इतक्या लहान वयातच मिळतोय. आणि सानवीचा पण आनंद अगदी गगनात मावेन असा झाला होता. आणि माझं तर काही विचारता सोय नाही, मला तर खूपच आनंद होत होता, पण थोडीशी भीती पण वाटत होती. टेक ऑफ आणि लँडिंगच्या वेळेला माझी जी मनाची हालत झाली होती ना, ते मी तुम्हाला सांगू नाही शकत. खूप भीती वाटली. पण येस, जेव्हा आम्ही विमानातला प्रवास पूर्ण केला खूप छान वाटलं, खूप छान अनुभव होता. आणि जेव्हा आपण वर असतो आणि ढग खाली असतात तेव्हा ऑटोमॅटिकली मन जे आहे ना ते गाणं गुणगुणायला सुरुवात करतं, आज मी ऊपर आसमानीचे. तर असो, विमानाचा हा जो प्रवास आहे, हा जो अनुभव आहे, हा खूप खूप मनात कुठेतरी घर करून गेला आणि तो कधीच विसरणार नाही. आता माहिती नाही नशिबात पुढे परत कधी विमान प्रवासाचा योग आहे. पण येस, जो काही अनुभव घेतला तो खरंच खूप छान होता. पूर्ण स्टार्ट टू एंड हा जो प्रवास आहे, हा जो तुम्हाला सुद्धा अनुभवायचा असेल, तुम्हाला सुद्धा जर विमानात पहिल्यांदा बसायचं असेल तर काय काय प्रोसेस असते, कशी असते, सगळी स्टेप वाईज मी एक्सप्लेन केलेली आहे. आणि तो जर लॉंग व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर खाली त्रिकोणी प्ले बटन आहे, त्याच्यावर क्लिक करा आणि डिटेल व्हिडिओ बघा. आमची जी जर्नी आहे ना सुरुवातीपासून शेवटपर्यंत, आणि थोडेसे काही काही गोंधळ पण झाले होते, तर ते सुद्धा तुम्हाला जर बघायचे असतील तर लॉंग व्हिडिओ जरूर बघा. चला, पटापट खाली त्रिकोणी प्ले बटनवर क्लिक करा आणि असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या सीमा शेंडे व्लॉग्स या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू